नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आज आपण एका खूप महत्त्वाच्या हेल्थ गॅजेटबद्दल बोलणार आहोत आणि हे गॅजेट असं आहे की जर का तुम्हाला तुमच्या आरोग्याची, तुमच्या हेल्थची काळजी ठेवायची असेल तर हे आपल्याकडे असलंच पाहिजे. सो आज आपण बोलणार आहोत डिजिटल वेइंग स्केलबद्दल. या डिजिटल वेइंग स्केल का वापरायची, कशी वापरायची, त्याचे काय काय फायदे आहेत हे सगळं तर मी सांगणारच आहे. पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत किंवा तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वेइंग स्केल किंवा वजन काटा आहे का? तुम्ही तो नियमितपणे वापरता का? ह्याबद्दल खालती कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमचे जे कमेंट्स असतील, तुमचे जे प्रश्न असतील या वेइंग स्केलबद्दल ते सुद्धा तिथे नमूद केले तरी सुद्धा चालेल. सो ही जी डिजिटल वेइंग स्केल आहे याच्याबद्दल आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. आणि ट्रॅडिशनली आपण आत्तापर्यंत जी वेइंग स्केल वापरत आलेलो किंवा वजन काटा वापरत आलेलो आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे डिजिटल. येस, आजच्या काळामध्ये सगळीचकडे आपण डिजिटल झालेलो आहोत. आपल्या लाईफमध्ये डिजिटल इतक्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हा जो वजन काटा आहे किंवा हे जे महत्त्वाचं हेल्थ गॅजेट आहे ते सुद्धा डिजिटल असणं खूप महत्त्वाचं आहे. एक साधीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे बरेचदा क्लायंट्स किंवा पेशंट्स येतात, वजन चेक करायला येतात आणि त्यांना असं वाटतं की दिव्या मी अगदी नियमितपणे व्यायाम करतो, मी माझ्या खाण्यापिण्याचा अगदी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो, तरीसुद्धा माझ्या वजनामध्ये डिफरन्स नाही दिसत. सो त्यावेळेस मला त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही जर का एक साधा वजन काटा वापरत असाल तर त्याऐवजी प्लीज डिजिटल वेइंग स्केल वापरायला सुरुवात करा. कारण का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डिजिट्समध्ये म्हणजे 0.5, 0.12 ह्या इतक्या मायन्यूटली आपल्याला आपल्या वजनामध्ये होणारे जे डिफरन्सेस आहेत ते तर लक्षात येतीलच. पण त्याचबरोबर अजून काही महत्त्वाचे फॅक्टर्स आपल्याला डिजिटल वेइंग स्केलवरती चेक करता येतात, जे आपल्या हेल्दी बॉडी वेटचा महत्त्वाचा भाग असतात. आणि त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जेव्हा आपण आपलं बॉडी वेट ह्याच्याबद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे घटक असतात. जेव्हा आपण म्हणतो की माझं फिजिकल वेट जे आहे ते 60 किलो आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारे स्नायू किंवा मसल्स असतात, आपल्या शरीरामध्ये असलेलं पाणी म्हणजेच वॉटर कंटेंट असतो, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे बोन्स आहेत किंवा जे आपली हाडं आहेत, जॉईंट्स आहेत, त्यांचं काही वजन असतं आणि उरलेलं जे आहे ते म्हणजे फॅट किंवा जे स्टोअर्ड फॅट असतं ते फॅट असतं. सो ह्या 4 प्रकारे आपल्याला जर का आपल्या वेइंग स्केलनी माहिती दिली तर ती सगळ्यात उत्तम. कारण की आपल्या हेल्थ जर्नीमध्ये आपल्याला वजन कमी करा असं जर का सल्ला दिला असेल डॉक्टरांनी किंवा तुमच्या डायटिशियननी, तर ह्या सगळ्यामध्ये वजन कमी करा, तर ह्यातलं नक्की काय वजन आपल्याला कमी करायचं आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर? बरेचदा आपण जेव्हा क्रॅश डायटिंग करतो, खूप दिवस उपास करतो, वॉटर फास्ट करतो किंवा अगदी खूप कमी कॅलरीज लोकं बरेच दिवस घेत असतात, म्हणजे आठवडे, महिने. त्यावेळेमध्ये आपल्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत किंवा पाणी आहे ह्याचा ऱ्हास होतो आणि जिथे आपल्याला फॅट कमी केलं पाहिजे ते फॅट तसंच तिथल्या तिथेच राहतं. त्यामुळे अशा प्रकारे जर का आपलं वजन किंवा आपला वेट लॉस होत असेल तर त्याला हेल्दी असं मानलं नाही जात आणि त्याला अनहेल्दी वेट लॉस म्हणतो, ज्याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट्स मिळू शकतात की हेअरफॉल होणं, स्किन डल होणं किंवा डार्क सर्कल्स येणं डोळ्यांच्या खालती. सो ह्या सगळ्या गोष्टी नको असतील तर आपल्याला आपल्या वजनाबद्दल हे 4 पॅरामीटर माहिती असणं अत्यावश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल हे इतकं उपयुक्त वेइंग स्केल कसं मिळेल दिव्या? तर एक तर सगळ्यात सोपा पर्याय आहे की तुम्ही तुमच्या डायटिशियनकडे किंवा तुमचं जे कुठलं हेल्थ क्लिनिक असेल तिथे जाऊन असं स्पेशल डिजिटल वेइंग स्केल असेल तर तिथे नक्की तुमचे पॅरामीटर्स चेक करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीची काळजी घेणारं आणि तुम्हाला नियमितपणे ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅक करता येतील असं एक वेइंग स्केल नक्की तुम्ही घेऊ शकता. सो हे वेइंग स्केल कुठून घ्यायचं किंवा कसं घ्यायचं तर त्याचे काही मी स्वतः दिलेले काही रेकमेंडेशन्स आहेत आणि त्याची लिंक मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये घातलेली आहे. तुम्ही नक्की ती लिंक बघा, तिथे जाऊन त्याच्याबद्दल अजून माहिती घेऊ शकता आणि तिथून तुम्ही ते वेइंग स्केल जे आहे ते ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता. आता हे जे डिजिटल वेइंग स्केल आहे, हे वेइंग स्केल वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? तर अगदी म्हणजे साधं आपण म्हटलं की सिंपलच्या टिप्स ज्या आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत ते म्हणजे याच्यामध्ये जी बॅटरी असते, त्या बॅटरीचं शेल्फ लाईफ बघायचं की बॅटरी बरोबर चालू आहे ना. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण वापरत नसू तर बॅटरी काढून ठेवायची, कारण की ऑब्व्हियसली म्हणजे ते डिजिटल एक युनिट आहे, मशीन आहे.
तर ती बॅटरी खूप वेळ वापरली नाही गेली तर त्यामुळे ते खराब होऊ शकतं. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण हे वेइंग स्केल घरी वापरतोय तर ते आपण कॅलिब्रेट सुद्धा करू शकतो. कॅलिब्रेट कसं करायचं, तर ज्या कंपनीचं आपण मशीन घेतोय बरेचदा ते लोक सुद्धा घरी येऊन आपल्याला कॅलिब्रेशनचा एक जे सपोर्ट असतो तो देतात, किंवा आपण आपल्या घरी सुद्धा एक साधारण 3 किलो किंवा 4 किलो 5 किलोची एखादी वस्तू किंवा डंबेल्स असेल तर त्या मशीनवरती ठेवून आपण बघू शकतो की हे बरोबर तेवढंच 5 किलो किंवा 4.9 ग्रॅम्स जे काही असेल ते बरोबर त्या रेंजमधलं वजन दाखवतायत की नाही. कॅलिब्रेशन नाही केलं, अगदी खूप वर्षानुवर्षे आपण सेम तेच वेइंग स्केल वापरत असू तर चान्सेस आहेत की थोडंसं त्याच्यामध्ये पुढे मागे येऊ शकतं. ओके, त्याचे जे रिडिंग्स येतात त्याच्यामध्ये वर खाली होऊ शकतं, पण ते अवॉइड करण्याचा आपल्याकडे हा सर्वोत्तम कॅलिब्रेशनचा पर्याय आहे. सो हे जे डिजिटल वेइंग स्केल आहे आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जीवनामध्ये आणि आपल्या हेल्थ जर्नीमध्ये खूप आपल्याला उपयोगी आहे. आणि तुम्ही जर का आत्तापर्यंत वापरलेला नसेल तर नक्की याचा वापर सुरू करा. मी ज्या प्रकारे सांगितलं तसं फक्त वजन ह्यावरती लक्ष केंद्रित न करता आपलं मसल मास किती आहे, बोन्स किती आहेत, बॉडी फॅट किती आहे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि जेणेकरून तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः आणि तुमच्या बाकीच्या कुटुंबियांना कशा प्रकारे अजून हेल्दी गॅजेट्सचा फायदा करून घेता येईल याकडे आपण लक्ष देऊयात. सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद. जस्ट फॉर हार्टच का? आरोग्यदायी सवयी, आहार, स्वयंपाकाच्या पद्धती आणि आरोग्यासाठी लाभदायक खरेदी शिकण्यासाठी. मधुमेह, हृदयरोग नियंत्रण शिकून पुढील धोके टाळण्यासाठी. आरोग्यदायी जीवनशैली, आयुर्वेदिक आहार विहार शिकण्यासाठी आणि बरंच काही.